सो गाईज आज आहे 25 मे आणि मम्मी पप्पांची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याची तयारी आपण आता चालू केली आहे. कारण सकाळी तर आपण बाकीचे घरगुती कामं सगळे आवरून घेतले आणि आता मेन कार्यक्रमाची तयारी चालू झालेली आहे सगळी. सो तुम्हाला दाखवत होता काय काय आपण तयारी केली आहे. चला भांडी वगैरे आणून ठेवलेत. हे भांडी आणले, तिकडे शेगडी आहे आणि आता आपलं पार्किंग धुवायचं काम चालू आहे सध्या. तर पार्किंग धुवायचं काम ह्याच्याकडे दिलेलं आहे. बोल काहीतरी बोल. बिना बकवास ओनली काम. पटापटा करून घेत. चल भांडी धुवून झालीत, प्लस पार्किंग पण एकदम चकचकीत केलेलं आहे. तर आपण चाललोय आता माल भरायला, म्हणजे थोडा किराणा माल भरायचा आहे आपल्याला जेवणासाठी जो लागणार आहे. जो दिलेली लिस्ट आहे त्यानुसार आपल्याला सगळं एक एक वस्तू घ्यावं लागेल. सो ती घेऊया आणि थोडीफार आपल्याला भाजी पण आणायची, ती आणायला आपल्याला इस्लामपूरला जावं लागेल. सो तर चलो पटापटा आवरायला पाहिजे कारण आता टाईम आपल्याकडे खूप कमी आहे. तर चला. ते सगळं सामान आणून दिलं तोपर्यंत इकडे जेवणाची तयारी चालू झाली होती. इकडे राईस बनवायचं चालू होतं आणि आत भाजी कटिंगचं काम पण चालू होतं आणि इकडं डेकोरेशनचं काम कसं चालू आहे चला दाखवतो. आणि आता थोडीफार आम्ही डेकोरेशनची तयारी करतोय. सरकारच जरा बोलवलं डेकोरेशन करायला, त्यांचा हात चांगला बसतो. बोलाय सरकार काय तरी अवघड तरी बघा कॅमेरे लाजा लागले सरकार कॅमेऱ्यात बघायला. चालायचं ते डेकोरेशन बघा कसं केले. डेकोरेशन सरकारने केले. जर एक्सेप्ट करणार आम्ही डेकोरेशन करायचं असेल तर तुमचं ऑर्डर देऊ शकता तुम्ही. खाली नंबर मेन्शन करतो मी त्यांचा. सगळं आहे आपल्याकडे. आणि कसं झालंय बघा डेकोरेशन. फायनली डेकोरेशन कम्प्लीट झाले. सरकारने आपलं डेकोरेशन कम्प्लीट करून दिले. सो धन्यवाद धन्यवाद तुमच्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल. होय जमले की. तुम्ही सांगा कमेंट मध्ये जमले का नाही. तर आमच्यासाठी हा खूप स्पेशल दिवस होता आणि आनंदाचा दिवस होता. सो आम्ही आमच्या सगळ्या जवळच्या रिलेटिव्सला आणि जोडलेले जे माणसं आहेत आमच्या मम्मी पप्पांनी त्या सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं की ह्या स्पेशल दिवसामध्ये आमच्या सामील व्हा. सो सगळे लोक आले होते आणि मम्मी पप्पा खूप खुश होते. आणि आमचा एवढा मोठा करायचा काहीच प्लॅन नव्हता, पण अचानक हा प्लॅन झाला आणि प्लॅन सक्सेसफुल पण झाला. मम्मी पप्पा खूप खुश होते. सो एवढे सगळेजण आले होते. सो खूप भारी वाटलं आम्हाला आणि थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि तुम्ही पण असंच आपल्या मम्मी पप्पांना सरप्राईज करत राहा कारण हे मुमेंट्स परत येत नाहीत. हा एकदा एक मुमेंट गेला ना तो परत कधीच येत नाही. सो मुमेंट एन्जॉय करा आणि सेलिब्रेट करा. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतं की आपण एक सरप्राईज गिफ्ट घेतलं. तर पप्पांसाठी आपण वॉच घेतलं होतं आणि मम्मीसाठी एक हँडबॅग घेतली होती. सो दिस इज द सरप्राईज गिफ्ट फॉर देम. तर त्यांना खूप आवडलं हे गिफ्ट. तर सगळा कार्यक्रम काल कंप्लीट झाला तुम्ही बघितला. तर 11 वाजले होते. 11 साडे 11 वाजले झोपायला. सो लय कंटाळा आला होता त्यामुळे काही शूट वगैरे केलं नाही. तो कार्यक्रम कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता सकाळी सगळं आवरलं आहे. जे पाण्याचं होतं किंवा भांडी वगैरे होती जेवणाला जे आणली होते ते सगळे देऊन आले आता. आणि आता आवरून आंघोळ वगैरे करून बॅकपॅक करायचं आहे. रिटर्न जायची तयारी चालू आहे आता आपली. सो आवरूया, आंघोळ वगैरे करूया, बॅकपॅक करूया. आता वाजलेत 11. सो आता 11, 12, 3 वाजता तर निघू आपण. म्हणजे ऊन थोडं खाली होऊ दे कारण उन्हाचं जायचं काही इच्छा नाही आहे. सो 3, 3:30 वाजता निघूया आपण. चलो बॅकपॅक वगैरे करून ठेवलं सगळं. थोडंफार सामान भरायचं राहिलं आहे. आता आंघोळ करून मामाचा कॉल आलेला. आता मामाकडे जेवायला जायचं आहे. नाही म्हटलं तरी म्हणे नाही येऊन जावा. तो मामाकडे तर जेवायला जाणार आहे. सो जेवून येऊन परत मग दुपारी आपण निघूया. आता येऊ पण आलाय, थोड्याचं काम होतं ते करून आलाय तो. मलाच काम करायला लागतात सगळी. बाकी लोक निवांत बसतात घरात. तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे मला फरक पडत नाही. बताने वाले को इशारा कॉफी, समझने वाले को इशारा कॉपी रहता है, बताने वाले को क्या इशारा देगा तू. काय उपयोग नाही बा. चला आंघोळ करून घेतो आता. सो जायच्या आधी थोडं अपडे खाऊन घेऊया कारण भरपूर शिल्लक आहे. मध्ये 1 दिवस काय खाल्लं नाही जास्त.
सो आज जरा राहिलेले आंबे खाऊन जावे. आता बघा एवढं चिरून ठेवलं, एवढं खाऊन आणि मटण आणि खायला जायचं आहे. तर बघा काय काय खातोय आता मी आणि किती किती खातोय. मला काय वाटत नाही संपल सगळं. त्या पाठीत अजून आंबे आहेत सगळे. आता बघा घेऊन जायला किती आंबे काढलेत आणि अजून किती शिल्लक आहेत बघा. एवढे घेऊन जायचं आपण खायला पुण्याला आणि अजून इथं शिल्लक आहेत, इथं शिल्लक आहेत. कसं आहे तर गावाकडे असलेल्या माणसांची एवढी श्रीमंती आहे की एवढे आंबे घरी पडून आहेत. बघा आता आवरायला लागलाय. टाका दिसायला लागला टाकला तुला मी पण आवडतो. 1 वाजलाय, लेट झाला आता. जिली बसली होती, जिली झोप आल्या. तर मामाकडे जाऊन आता जेवण वगैरे आले आणि आता निघायची तयारी चालू आहे. तर वाजलेत 3:30 आणि निघायचं होतं आपल्या 3ला. सो अर्धा तास लेट चालू आहे आपण सध्या आपल्या शेड्यूलप्रमाणे. आणि थोडंफार ऊन जरा कमी झालं तर निघायची तयारी चालू आहे. याची तयारी झाली आहे, माझी पण तयारी झाली ऑलमोस्ट. बॅगा वगैरे घेतलेत. आता सब बाहेर निकल नहीं रहा है अभी. चला जाऊया आता. मी निघालोय आणि आता जिलीची रिॲक्शन बघा कशी आहे. जातो गावाला काय जिली, जातो गावाला. हा जातो चल. जस्ट 5:45 झाले होते आणि आपण आता घरातनं निघलो होतो. तर तिथून काही शूट जास्त गेलं नाही. घरातनं बाहेर निघताना असा चेहरा असा हे होतं ना, बाहेरच नको पडायला वाटते की आलेले 4 दिवस आलेलं असतं, त्यातले 2 दिवस असेच जातात आणि ते 4 दिवस असं वाटतं की अरे आता झालं होतं, असेच निघून जातात 4 दिवस. 15 दिवसाची जरी सुट्टी होत आलं ना तर घरी असं वाटतं की अरे 2-4 दिवस झाली. त्यामुळे सुट्टी जास्त पाहिजे घरी यायला. त्यामुळे सारखं 15 दिवसांनी येतो आपण घरी, काय वाटत नाही. तर ठीक आहे, घरातनं बाहेर निघायचं म्हटलं की असं नको वाटतंय. पण घरी जायचं असतं त्या दिवशीची एक्साइटमेंट एकदम खतरनाक असते. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेच असेल. तर आता थोडं 5-10 मिनिटाचं ब्रेक घेऊ आणि निघूया. आज उन्हानं पाक सोडपून काढलंय. थोडं पॅकून आलतो तरी पण ऊन भरपूर लागला आज. आत्ता पण 5:45 वाजले तरी पण ऊन भरपूर आहे. तो थोडं आता पाणी वगैरे पिले, थोडं लिमका घेतलंय एनर्जीसाठी. सो 10 मिनटं बसू आणि निघूया. चलो. तर आता आपण नाश्ता करून तिथून निघालो आणि आता आपल्याला हा नवीन टनल पार करायचा होता. नवीन टनल तर एकदम सुपर झालाय. सो 5-10 मिनिटात आपण टनल पार केला. तर नजारा बघा. तर आपण येऊन पोहोचलो पुण्यात आणि वाकडला यायला ऑलमोस्ट आम्हाला 7:30-7:45 झालेले. आणि तिथून आपण परत हिंजवडी रोड ना येत असताना आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागलं. सो परत येताना आपली शूट करायची काही इच्छा नव्हती. सो रूमवर येऊन पोहोचलो आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.